मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल मी वाटसरू. ह्या बाबांना तुम्ही पाहिलं असेल, कारण गेले 1 वर्ष झालं आपण या बाबांच्या म्हणजे परिचयात आहोत की त्यांच्या बरोबर आहोत. जे कोण नवीन आपले व्ह्यूवर आहेत त्यांना बाबांची ओळख करून देतो. हे बाबा खेमाजी आखाडे. गेली 30 वर्ष हा माणूस एकटा राहतोय. स्वयंपाक एकटा करतो, घरातलं पूर्ण काम एकटा करतो. सगळी कामं म्हणजे झाडलोट करण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सगळी कामं ते एकटे करतात. त्यांना कोणी नाही आहे, ना बायका ना मुलं, कोणी नाही. एकटा जीव राहतो आहे. आत्तापर्यंत अंगात रग होती, त्यांनी कष्ट केले, स्वयंपाक केला, रोजची कामं व्यवस्थित केली, काही अडचण नव्हती. पण गेले 2 महिने झाले त्यांना थोडं आता वयाच्यानुसार थोडं आजार पण आले. 2 महिन्यापूर्वी, 2 महिने नाही, माझ्या मते 1 महिन्यापूर्वी त्यांना आहे ना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. त्यांचं ECG वगैरे काढलं, बऱ्यापैकी ते आता रिकवर झालेत. कारण ते 8 दिवस ॲडमिट होते, म्हणजे एवढे आजारी होते. सांगायचे तात्पर्य एवढंच की त्यांना पुढं मागं पाहिलं कोण नसल्यामुळं ते घरात अशक्तपणा येऊन चक्कर येऊन पडले. कारण त्यांच्या गुडघ्यामुळे त्यांना काही काम करता येत नव्हतं. काम करता येत नसल्यामुळे स्वयंपाक करता नाही आला आणि स्वयंपाक नाही केल्यामुळं खायला नाही मिळालं. 4 दिवस खायला नाही मिळाल्यामुळं अशक्तपणा येऊन ते चक्करून घरात पडले आणि 3-4 दिवस ते घरातच होते. त्यांच्याकडे पाहिलंच कोण नाही. कारण ते घर त्यांचं आहे ना रानात एकटंच घर आहे. पण 4 दिवस घरात पडल्यामुळं त्यांच्याकडे पाहिलंच कोण नव्हतं. चुकून एक दिवस त्यांचा पुतण्या घराजवळ आला, त्यांना हाक मारायला लागला, तात्या तात्या, पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी त्यांनी घरात येऊन बघितलं तर हे बाबा बेशुद्ध होऊन पडले होते. आता 3 दिवस ते बेशुद्ध पडले होते. त्यांनी लगेच त्यांच्या पुतण्याला फोन केला आणि त्यांना गाडीवर घेऊन दवाखान्यात ॲडमिट केलं. 4 दिवस दवाखान्यात ॲडमिट होते. ते दिवशी काय झालं मला कळलंच नाही. मला कळालंच नाही काय कसं काय माझं झालं ते समजलंच नाही. दवाखान्यात झालं. मी दवाखान्यात जाऊन येऊन मी 2-3 दिवस सुजीवर नव्हतो. अच्छा. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरने सांगितलं म्हणलं तुला जर झटका झाला आहे थोडा. कायचा? हार्ट अटॅकचा. अटॅकचा? हां, झटका झाला म्हणलं हार्ट अटॅकचा तुला. पण म्हणलं गेलो थोड्यात. काय नाही. मग आता आहे का बरोबर पैकी? आता आहे थोडं बरं. पण गुरुवारी काय झालं, एकदम घाम आला अंगाला. घाम आला असा तर काय झालं, मी पुसतोय कोण काय नाही. याला मी बिघड मोठं गावात होतो दिवशी मी. याला म्हणलं मी घरी जातो का नाही, यायला घरात जायला पाहिजे, काय करावं. मग त्या ताण्याच्या पोरग्याला घेतला आणि मुळेकडे गेलो. त्या मुळेने सांगितलं की तुमची शुगर कमी झाली, बाकीचं दुसरं मला काय भ्यान आहे. शुगर मला कमी झाली त्यावेळेस मला गोड खायला पाहिजे, म्हणजे ती शुगर तुमची तयार होईल. नाही, बाबांचं खरंच म्हणजे नशीब थोर, दैव बलवत्तर म्हणून त्यांना वेळेवर घेऊन गेले. डॉक्टरचं म्हणणं होतं की त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेलेला आहे आणि काल त्यांचं ना शुगर लेवल खूप कमी झाली. तर डॉक्टर म्हणले त्यांना थोडं गोड खायला पाहिजे. त्यांना आपण काल थोडे गुलाबजाम आणि लाडू आणून दिलेत. आता ते आपल्या घरी जेवण त्यांनी केलं. आता परत त्यांच्या घरी चालले ते. पण आता कसं होतं, एवढ्या माणसाचा संसार पाहिलाय कोण नसतं. गेले 15-1 दिवस, आता महिना होईल का? महिना होईल. आता महिन्याचा होईल जवळजवळ. ते आपल्या पुतण्याकडे जाऊन येऊन करतात. तो पुतण्या त्यांची काळजी घेतो आहे. त्यांना 2 टायमाचं जेवण वगैरे करायला सांगतो आहे व्यवस्थित आणि त्यांना डबा पण देतो आहे. त्या पुतण्याचं म्हणणं आहे की त्यांनी आमच्यावर थांबावं, घरी थांबावं, पण त्यांना बाबांना करमत नाही तिथं. शेवटी त्यांचा जीव गुंतला घरामध्ये, तिकडं राहतात. सकाळी उठून ते परत आपल्या घरी जातात. आणि दुसरी अडचण असते माहिती का, की आता पाऊस लांबला आहे. पाऊस लांबल्यामुळे त्यांच्या घराजवळ पण पाणी नाही. आता बघा ही विहीर अक्षरशः कोरडी पडली. ही विहीर एक थेंब नाही विहिरीत. ह्या विहिरीतून बाबा पाणी आणायचे, म्हणजे इथून ते पाणी घेऊन जातात आपल्या घरापर्यंत तिकडं. पण आता ह्याच विहिरीत पाणी नाही, त्यामुळे त्यांना घरी स्वयंपाक करता येत नाही. आणि स्वयंपाक न करता आल्यामुळे त्यांना खाली गावात जावं लागतं तिच्या पुतण्याकडं. पण तेवढं एक बरं होतं की पुतण्याने त्यावर ध्यान ठेवतंय. बाबा जर रातसरीचं दुखलं खुपलं तर दवाखान्यात घेऊन जायला ते आहेतच. पण त्यांचंही मन खातं आहे की आपण जरा
पाणी असतं तर माझा स्वयंपाक केला असता मी आणि मी घरी राहिला असतो. म्हणजे पावसाचं बघा कसं लोकांचा अंत बघतोय. पाऊस जर पडला असतं या बाबांना आपलं हक्काच्या घरी जाता येता आलं असतं. कुठं वाटे तिकडे ना चल. आता पाऊसही पडा ना आणि त्यांना पाणी जवळपास नसतं. नाही पाऊस जर पडला असता ना त्यांच्या घराजवळ पाणी झालं असतं. मग घराजवळ पाणी झालं असतं ना मग त्यांना जाऊन येणं जरा जवळ झालं असतं. स्वयंपाक करता आला असता. त्यांची खालची पायपीट वाचली असती. असो ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. जर पाऊस पडला तर मग वर थांबायला जमन का? हां वर थांबणार पाणी झालं मी वर थांबणार. हां तसं नाही बाबा ठीक स्वयंपाक तुम्ही करता ना पण मग जर असं अचानक परत दुखलं खुपलं वाढलं तर म्हणजे काय पण पाणी झालं ना हां तू खूप पाणी झालं की मी कुठे जाणार नाही. अजिबात नाही पाणी झालं कुठे जाणार. पाणी झालं आपल्या घरातच राहणार. मंडळी आपले एक सबस्क्रायबर आहेत महेश साहेब. त्या महेश साहेबांनी या बाबांना खूप मदत केली आणि ते करणार पण आहेत. ते म्हणले आम्ही बाबाला दर महिन्याला जेवढं लागेल तेवढा किराणा देऊ आणि ज्या गोष्टींना काही पडतील भले दवाखान्याचं बिल असेल किरकोळ गोष्टी असतील सगळं करू. ते एवढे म्हटले की बाबांना जर कोणी पाणी नेऊन दिलं 2 टाईम एक हंडाभर तरी आपण त्या लोकांना सांगू. पण झालं कसं आता सगळ्यांची आहे ना शेतकामं सुरू झालेत आणि गावाकडच्या लोकांना खरंच वेळ नाही इथं यायला. आणि लफडं कसं होतं की आपलं सांभाळायचं काही लोकांना पाणी द्यायचं. त्यामुळे त्यांना जर पाणी मिळलं असतं ना वर कोणीतरी घेऊन दिलं असतं ना तर बाबा वरती राहिले असते. महेश साहेबांनी तयार दाखवलेली होती की त्या बाबांना आपलं कोणीतरी माणूस बघून त्यांना विकत पाणी द्यायचं. पण गावाकडं ती पण माणसं तयार होत नाही आहेत. पण आता पावसाची आशा आहे. पाऊस पडला तर बाबांची पायपीट थांबन. थोडाफार पाऊस काल पडला होता पण त्याला काय जोर नाही. हो का हिरवगार झाले कारण पाऊस त्याला काय जोर नाही अजिबात. आता काय त्रास होतो नेमका? आता चालायचा कमी होणार. हां चालायला पुढचं चालवत नाही. लई चाललं ना हां की मग दम लागतो चालीचं. हां का लई चालली वगैरे असं घाम नाही येतो का? घाम नाही येत. हां पण ते चालू जास्ती चाललं ना हां की थोडं पाय दुखतं आणि हिथं दुखतं. हां लई जास्त चालला तर 1-2 तास जर चालला ना तर मग इथं दुखणार. मग हे दुखणं पहिलं होतं का असं अचानक उद्भवलं हे अचानक छातीचं? अचानकच मारू अचानक पहिलं काही नव्हतं. आता डॉक्टरने काल सांगितलं हां की बाकी काय नाही जो सगळं चेक आहे लक. हां पण शुगर कमी आहे. हां झटका झाला थोडा पण तो परत झटका नाही येणार आता. अच्छा पण शुगर ते लेवलला कशी यायची ती आली हां म्हणला तू ठणठणीत होणार. बरं मग ते शुगर वाढायला काय काय सांगितलं करायला? काय शुगर खायला म्हणला गोड खायचं काय गावलची. गोड. मंडळी महेश साहेबांनी सांगितलं होतं बाबांना काहीतरी गोड खायला द्या. त्यानुसार आपण त्यांना गुलाबजाम आणि लाडू आणून दिलेत. डॉक्टर म्हणले जरा गोड खा शुगर वाढली की बराबर ती लेवल होईल आणि तब्येत त्यांची बऱ्यापैकी रिकवर होईल. कसं या गोष्टी आहेत ना बघा 90% लोकांना शुगर वाढती म्हणून त्रास होते. बाबा शुगर कमी करा गोड कमी खा. पण बाबांच्या बाबतीत असं उलटं व्हायला लागलं. शुगर कमी व्हायला लागली. डॉक्टर म्हणतात गोड खा लाडू जिलबी खा. बघा कसा जमाना बदलला आजकाल. नाही मला हसायला येते. बरोबर आहे. डॉक्टर काय म्हणतात शुगर कमी का? हो शुगर आहे तुला तू गोड खाऊ नको चहा पिऊ नकोस. हां आणि इथं उलटं व्हायला लागले. मी सकाळी इथून चहा पिऊन येतो. हां पण माझ्या घरी मी आलो ना हां की आजी बरी घरतून सांगतो की चहाचे डोळे झापून देतो इतका गोड करतो. मुद्दाम गोड करायचा का? मुद्दामच गोड करायचं. मग आता काय करायची. आता घरी सामान बिमान आहे का संपलं काय? हाय रगडे संपलं सांगा मग. हा संपलं की सांगेल. चालेल. रगडे सामान हे मी अजून कधी पाऊस पडून इकडे येत नाही. मग सामानाला कोण खायची. बरं मग इथं आलो राहिलो की मग मी तुमच्याकडे आहेच फोन करून. हां हां चला आता वर काय इकडे? वर नाही काय आता. मग डबा कोणाकडे ठेवला? डबा येते शंकरच्या वाडी. मग तो डबा घेऊन जायचं मी. डबा घ्यायचा. हां त्या डबा कसा तसंच त्या खासापासून ती पलीकडे निघायची. अच्छा हां कुंभारखानीत. कुंभारखानी म्हणजे तासभर चाल आहेस. तासभर चालाय. आता इथे जरा बसलो ना शेवड्या दारात ना हां म्हणजे एका जांबात जाईन. हां पण ते बसणार तर शंकरच्या वाड्या जरा 5-10 मिनटे न उठणार.
मंडळी, ह्या एकट्या माणसाचं, एकल माणसाचं असं उतार वयातील आयुष्य किती अवघड आहे बघा ना. तरुणपणी माणसाच्या अंगात रग असते, ताकद असते, त्या ताकदीवर तो भरपूर गोष्टी करतो, दाबून नेतो. कधी कधी तो म्हणतो मला काय कोणाची गरज नाही, एकटा मी समर्थ आहे. पण हे एकटे पण आहे ना उतार वयात खायला उठतं हो. करमत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण दुसरं गोष्ट म्हणजे जर आजार पण जर लागलं तर ते बघायलाच कोण नाही आहे. दुखलं खुपलं दवाखान्यात न्यायला कोण नाही, काय खावंसं वाटलं तर करून द्यायला कोण नाही, काळजी घ्यायला कोण नाही, एवढंच काय पाणी आणून द्यायला कोण नाही. अशीच काहीशी अवस्था या बाबांची झाली. 30 वर्ष एकट्याने आयुष्य जगलं, पण आता गेले 1 वर्ष झाले जरा अवघड झाले. माझ्या दुखणं का असं झालं. हे दुखणं जे होतं ना, हां मला दुखायला मला का व्हायचं, हां कवाना दुखायचं. पण हीच बारी झाली, नव्हतं का पहिले काहीच दुखणं नव्हतं. नाही कवाच नव्हतं, कुठलंच काय नाही. कुठलंच काही नाही. कुठं आपला सर्दी खोकला झाला ना हां तर ते मध्ये नाही का गुडघं दुखत होतं, हां तेव्हा ते इथे डॉक्टरने येते तिच्याकडे मी इंशिंगाचे गुडघं बरं झाले, तुझे परत गुडघं दुखायला लागले. पण हे आजारी पडलो ना तेव्हा त्या डॉक्टरने औषधं गोळ्या दिल्या, मग त्याच्यापासून माझं गुडघं दुखायचं बंद झालं. गुडघं थांबलं गुडघं थांबलं. पण बाकीचं बोललं होतं. हां गुडघं थांबलं, गुडघं दुखत आहे. मला मांडी मोडून बसता येत नव्हतं, तुम्हाला मी दाखवलं ना. मी आता जेवायला मांडी मोडून बसतो, तो मला जेवायला मांडी मोडून बसता येत नव्हतं. असं लांबच प्रयोग करून जेवायचं. आता गुडघं थांबलं पण हे दुखलं बाकीचं सुरू झालं. हां पण डॉक्टर म्हणला का बाबा बरं होईल बऱ्यापैकी चांगलं. म्हणलंय गोड बरोबर, खाल्लं? बरोबर म्हणलं तुमच्या लेवलला आली हां की बरं होईल, पण तुम्ही बरोबर गोड खा. हां 4-8 दिवसानं माझ्याकडे या, आपण परत बघू हां की शुगर किती आहे किती नाही अशी तिची यूज करून मग तुम्हाला सांगतो. मंडळी, प्रत्येक जीवाची लगबग आहे. आता कुठं जरा पावसाची चाहूल सुरू झाली, पाऊस यायची लक्षणं सुरू झाली. या मुंग्या पण आपल्या संसाराची काळजी घ्यायला लागल्यात. पावसा पाण्यासाठी लागणारं जे काय आपलं अन्नदान आहे ते गोळा करत त्यांची गडबड चालू आहे. जसा माणूस आयुष्यभर धडपडत असतो ना, तशा या मुंग्या पण बघा त्यांचं काम चालू आहे. पावसा पाण्यासाठी आपला अन्न पाणी गोळा करायचा उद्योग त्यांच्या मागे आहे. पण एक चांगलं आहे, या मुंग्याकडनं आपल्याला एक धडा मिळतो की थांबायचं नाही, कायम काम करत राहायचं. थांबला तर संपला, नेहमी काम करत राहा. चला, थांबला की संपला. चांगलं हिरवगार झालं इकडून तिकडून सगळं. हां पण अजून जरा चांगला पाऊस पडा पाहतो. चांगला पाणी तुझ्या भातांची वावर पाण्यानं भरायला पाहिजे. हां तुझ्या बरं झालं असतं. असं किती शांत वाटतंय ना असं रानात फिरायला. हां पाऊस पडला की शांतच वाटणार. हां पावसाची तुम्ही वाट का बघताय मग. पाण्यासाठी. बरं ठीक आहे, पाणी मिळलं आणि अचानक तुम्ही वर राहायला गेला आणि अचानक दुखलं खुपलं तर जाऊन दे सुटून, काय होईल ते होईल. काय नाही गेला नाही त्याला मरणार. शेवटची पर्याय हीच आहे. मग कोणी हाक मारा पण नाही. माझ्याजवळ कोणी येणार आहे बी नाही, मी कोणाला मारणार. हाक मारायचं कोण आहे तिथं. हाक मारायलाच कोण नाही. मग चढलं की दम लागतोय का. हां वर चढायचं असं असलं ना, हां असं वर चढून जायचं म्हणलं. हां मग आता इथनं मी जर निघालो ना हां तर ह्याच्यावर जाऊन जरा मला 5-10 मिनटं थांबायला लागतं. बरं दंबोच छटेत नाही, अशी प्रकार होतो. चला तुम्ही आज जेवला कुठं मग इथंच का. नाही मग माझ्या आवडे दोन मिळवलं घरी जेवला. मग भांडी चालवली का. भांडी बघायला आमचं बाहेर काढून भांडी तिथं आणून ठेवली होती का भांडी. आणि ती भांडी ठेवली तुम्ही. मला आता खाली गावा येऊ आणि वर गावा येऊ आणि तिथून परत मला बाहेर पडेल. हे बघ हे ना
हेवा व्हायचा मला व्हायचा घाला हेवा व्हायचा. त्यात काय डबा आहे का नुसता? जेवणाचा डबा आहे हो आणि काय एक ती सकाळची मिसळ यावं लागते होती ते गिकोचा डबा आहे हम्म. आणि एक चार्जर आहे मोबाईल आणि डबा आहे हो ना मोबाईलला चार्जिंग करायसाठी. आणि बघ हे बाटलीचे करून वरून आणतो. म्हणजे सकाळचं बरंच वाजत आहे की हे 2-4 लिटरचं ते डबा. हा ना मग ते दम टाकायला लागतो. हम्म. एखादा मधूवर जात नाही तिथे वाढ जरा थांबून म्हणजे मग आपल्याला जाता येईल. हा जरा बसायचं जरा थोडा वेळ. हो ना बसा ना थोडी वेळ जागा झाला. ते बसा 5 मिनिटं दगड. मंडळी आपल्याला हा निसर्ग आहे ना क्षणाक्षणाला पदोपदी आहे ना काहीतरी शिकवत जात असतो आणि काहीतरी चमत्कार दाखवत असतो. चाललो होतो बाबांबरोबर आता. हे बघा ही फुलं. या फुलांचा आकार परफेक्ट हार्टसारखा आहे. आपण जरी पेनाने किंवा एका पेन्सिलने जरी असं हार्ट काढलं ना बदाम शेप तरी आपल्याला काढता येत नाही. पण निसर्गाने हा शेप आहे ना काही न करता आपल्या नुसतं कौशल्याने रंगवलेला आहे आणि कौशल्याने निर्मित केलेला आहे. त्यातलं मधलं पान बघा अगदी परफेक्ट म्हणजे परफेक्ट हार्ट शेप आहे. मला सांगायचा उद्देश एवढा हा निसर्ग एवढा कलाकार आहे ना कुठलाही पेन ब्रश किंवा पेन्सिल न वापरता आपली कलाकारी करत असतो. पण माणसाला वाटतं सगळं मी करतो आहे पण हा निसर्गापुढे आहे ना माणूस पाला पोचवला आहे. शेवटी हा निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे. पण आजकाल हा माणूस आहे ना ह्या निसर्गावर पण मात करायला निघाला आहे. पण त्याला हे समजत नाही आहे निसर्ग कायमस्वरूपी राहणार आहे माणूस 100% मरणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे निसर्गावर मात करू नका निसर्गाचा अंत पाहू नका. जर अंत पाहिला तर काय होते माहिती आहे ना आजकाल पाऊस तो लेट झाला आहे ना ह्याच कारणामुळे माणसाने निसर्गावर अतिक्रमण केलेलं आहे. त्याचे जे नैसर्गिक प्रवाह आहेत ते बंद केलेत, नाले बंद केलेत, झाडतोड केलेली आहे, वृक्षारोपण करत नाही. मग सगळं करून तुला जर फक्त स्वार्थ हवा असेल तर काय मिळणार त्याच्याकडनं? काहीच नाही. शेवटी हे जे वास्तव आहे ना एवढं भयानक होऊन जाईल की उद्या पाणी मिळणं अवघड आहे. वेळेत जागे व्हा, निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग जागवा तर माणूस जगेल. बरोबर आहे ना? आता इथं दम खायचा 5 मिनटं मग निघायचं. 5-10 मिनिटं दम खायचा निघायचं. आता कुठे जाणार तुम्ही? आता ह्या खातात नासा करून गेले जाणार. त्या टुंगीवरून का? हा ते टुंगी बसून घाली होता तुम्ही खाली? हां बरं बरं बरं. आता इथून जायला मग किती वेळ लागतो? तिथून तरी मला असं चालत चालत जायला हां अर्धा तास जाईल. मग थांबता का कुठं परत? नाही थांब आता इथं बसलो म्हणजे आता नाही थांबणार. बरं आता बरं. डायरेक्ट जाणार. पण भरभर चालवत नाही ना. हां ना. हो ना भरभर चालायचं कमी. हां हां. मग डॉक्टरने काय सांगितलं का पथ्य बित्ते पाळा काय? नाही नाही काय नाही खाण्यापिण्यात काय? काय नाही ते पथ्य पळायला म्हणजे असं आहे की बाकीचा रोग आजारच कुठला नाही ना. अच्छा. हां ते नाही की शुगर जर तुझी जर लेवलला आली हां. की मग तुला काय तुझं दुखणार नाही आणि खोपणार नाही आणि काय नाही. फक्त शुगर नियंत्रण ठेवायची. हो आता काय हे आलं तर काय करावं झालं. म्हणजे गोड खायचं ना आपलं गोडच खायचं रोजच्या रोज. एक ला पण ते काल दिलेलं गोड आणलं का खायला? आणलं खाल्लं ते आता हे इथे नाही आणलं खाऊन आलो. खाऊन आलंय ना? हां हां मग रोज सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस वेळ मिळून तेव्हा खायचं ते. खाऊन आलो आता 2 गुलाबजाम खाल्लं 1 लाडू खाला हां. आणि आलो. अच्छा. नाही काळजी घ्या तेवढी तब्येतीची. हम्म. कारण काय आहे, आतापर्यंत तुमच्या अंगात ताकद होती तुम्ही केलो. हो आता तुमचं 80पर्यंत वय असेल 100%. ना बरोबर आहे. हां. मग आता शरीर थोडं साथ देणं कमी केलं आहे. हो. मग आपलं आपण काळजी घ्यायची तब्येतीची. डॉक्टर जेव्हा बोलवीन तेव्हा दवायचं दवाखान्यात. आणि बाबा ते सांगितलेलं गोड धोड खा, वरच्यावर चेकअप करा, काही होत नाही. हां ते चेकअप करायसाठी मला आपण चेकअप करू. हां. 8 दिवसांनी ये ते म्हणलं येईन. मग जात जा, कंटाळा करू नका. आणि तसं म्हटलं ना तर डॉक्टर चांगला आहे. हां त्याचं मला तर काय माहितीच नाही. हां. दवाखान्यात नेलं कुठून काय कुठं गेले ते. पण त्या डॉक्टरने सांगितलं होतं की ह्याला इथं नाही माझ्या नोपावायचं ह्याला जाऊन द्या पुढे मोठ्या दवाखान्यात. हां. तर मला चिठ्ठी देत होती. पण इथं त्यांना म्हणलं असं नका करू.
मला तुम्ही चौकशी चांगली करा. अच्छा. मग मी दुसऱ्या दिवशी मला बाबा मला अजून बरं नाही, कमजोरपणा अशिक्षपणा मोठा जोरात आहे, तुम्ही ज्या दवाखान्यात नाही म्हटलं मला तरी चालेल, पण मी कुठल्या दवाखान्यात जाणार नाही, तुझे नीट होत असेल तर कर. एखाद्याने जरी पैसे कमी असले ना तरी गप्प बसणार. त्याला म्हणलं ना की पैसे कमी आहेत, पैसे नाहीत, एवढं पैसे परत आलो की देईन, मग काय बोलणार. तुम्हाला तर झालं काय कळलंच नाही का? मला कळलंच नाही काय का असं काय झालं काय समजलंच नाही मला. मग शेवटचं काय आठवतंय? मग कुठं होता तुम्ही शेवटी? माझ्या गावाडी होतो, हां. पण तो बऱ्या जर नसला ना बऱ्या म्हणजे काम सगळं संपलंच होतं. अच्छा. म्हणजे बऱ्याने गेले जगावर होण्याचे. मग किती दिवस घरात पडला होता? घरात पडलो ना एक दिवस. हां ना. हां, एक दिवस राहिलो ना घरात. मग त्याने आवाज दिला का? नाही, मी आवाज नाही दिला कोणाला, काय नाही. आवाज येण्यासारखा मी राहिलोच नव्हतो, तर काय आवाज येणार. पण बऱ्या आनंदानं बघितलं आणि माझी अवस्था बघितली तेव्हा मग फोन त्याने केला, त्याच्याकडे फोनवर त्याने फोन केला, त्या ताण्याचा फोन केला. म्हणजे ताण्याचा फोन का मी तेव्हाच आला, लगेच आला आणि नेलं दोघांनी. तुम्हाला घरातलं आठवते शेवटचं नाही तर मग डायरेक्ट दवाखान्यातच? माझं दार उघडं राहिलं होतं 15 दिवस, शंकर उडवून येऊन दार लावलं. अच्छा. मला काही तपासही नाही लागला. जाऊ द्या, जीव वाचता महत्वाचं ते. मी अशी आंघोळ केली बाहेर, आणि आंघोळ करून घरात गेलो, अंडरपॅन्ट नेसलो, गुळमुळा असा घातला, आणि काय झालं कसं हे काही समजलंच नाही. काय दुखलं? बरं दुखलं नाही, खुपलं नाही, काय नाही, मी चांगला आहे. सकाळी जेवण दिलं होतं मला, जेवण करायची अशी काही काळजी नव्हती. जेवण दिलं होतं मला माझ्याने सकाळी 2-4 चपात्या होत्या, तेवढी डोळे मिरची टमाटी चटणी होती, त्याला म्हणून काय नाही थोडं भात घालायचा आणि आहे जेवणाचा काही काळजी नाही तशी. तर त्या चपात्या ते चटणी राहिली 15 दिवस, पुरं मोजून 15 दिवस वाढायचं राहिली. मग त्या दिवस मी ते टाकून दिली. तिथं चक्कर आली, काय झालं काहीच कळलं नाही? काही कळलं नाही मला अजिबात. डायरेक्ट दवाखान्यातच कळलं. डायरेक्ट दुकानाच्या बऱ्या नसता, म्हणजे त्या डॉक्टर मुलीने सांगितले मला जर तुम्ही 15-20 मिनटं किंवा अर्ध्या तासाच्या आसपास नसतं जरी जा लेट झाला असता, म्हणजे मला यायला मला कुठून यायलाच नको होता, संपला होता, एवढं सांगितलं मुलीने. मंडळी, या बाबांचं आहे ना खरंच दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. कोण ना कोण तरी त्या देवाच्या रूपाने त्यांच्या घरापर्यंत पोचलं आणि त्यांना दवाखान्यात पोचतं केलं. ह्या एकल जीवाला वाचवण्याचं खरंच त्या माणसाला आहे ना धन्यवाद द्यायला पाहिजे. तो माणूस जर अर्धा तास जरी लेट आला असता तरी आज बाबा आपल्यासमोर नसते. डॉक्टर म्हणले तुम्ही 15-20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास जरी लेट झाला असतं तरी खूप उशीर झाला असता. बहुतेक आपला आणि बाबांचा तो शेवटचाच परिचय असता, बाबा आपल्याला आज भेटले नसते. बाबांचं नशीब चांगलं, वेळेवर उपचार मिळाले आणि ते बरे झाले आणि आत्ता पण ते ठणठणीत बरे आहेत. थोडंफार त्यांच्या शुगरची जरा लेवल कमी झालेली आहे. डॉक्टर म्हणला जरा गोड खा, शुगर लेवल अगदी वाढेल. बाकी बाबांचं चालणं फिरणं व्यवस्थित आहे. बाबांचा पुतण्या त्यांची काळजी घेतो आहे. संध्याकाळी त्यांच्याकडे ते मुक्कामी असतात आणि सकाळी उठून आपल्या घरी जातात, संध्याकाळी परत त्यांच्या घरी जातात, असं त्यांचं चाललेलं आहे. आता वाट बघतात ती पावसाची. पाऊस पडला की बाबा त्यांच्या घरी कायमस्वरूपी जातील. त्यांचं म्हणणे जे काय होईल ते शेवट आपल्या घरात व्हावा. जगलो तर घरातच, वाचलो तर घरातच. पण एवढं खरं आहे, कुठं ना कुठं तरी देव आहे आणि तो देव तुम्हाला कोणत्या रूपाने कधी भेटेल काही सांगता येत नाही. मंडळी, ह्या बाबांसाठी आपण सगळ्यांनी ना देवाकडे प्रार्थना करूया की त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि ते पुढचे 10-20 वर्षे आरामशीर जगो. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे हे आपला आनंदाचा प्रवास नेहमी चालू असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी आनंद द्यायचा आपण प्रयत्न करत असतो. तसंच बाबांची आपली भेट अगदी योगायोगाने 1 वर्षापूर्वी झाली, तेव्हापासून आपण बाबाबरोबर आहोत. इथून पुढं पण त्यांच्याबरोबर राहू. त्यांना काय लागल, त्यांना काय हवं असेल आपण त्यांना द्यायचा प्रयत्न 100% करू. तुमचं पण सहकार्याचंच राहू द्या, कारण बरेच सबस्क्रायबर बाबांसाठी खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं पण कौतुक करून हा व्हिडिओ संपवतो आहे. मंडळी, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपल्या एका नवीन प्रवासात आणि नवीन वळणावर. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे आनंदी राहा. आयुष्य खूप छोटं आहे. चालले मंडळी, बाबा चालले आपल्या मुक्कामाला, आपल्या प्रवासाला, त्यांच्या पुतण्याकडं. सकाळी परत आपल्या घरी येणार ते. आपण सगळे प्रार्थना करू
बाबा लवकर बरे व्हावे आणि लवकर पाऊस पडावा, जेणेकरून त्यांच्या घरी पाणी येईल, जवळ येईल. त्यांच्या घराजवळ पाणी आलं ना तर बाबांची पायपीट थांबल कायमची. त्यांची पण तयारी घरी थांबायची, पण पाणी लवकर आलं पाहिजे. शेवटी एकट्या माणसांचं आयुष्य ना खरंच खूप अवघड आहे. माणसाला उतार वयात का होईना जोडीदार पाहिजे, सोबत पाहिजे, काळजी घेणारं कोणतरी पाहिजे.